ही गोष्ट आहे दोन मित्र आणि एका अस्वलाची. एकदा जंगलातून अमन आणि सुमित नावाचे दोन मित्र प्रवास करत होते. ते दोघेही एकमेकांना नेहमी मदत करण्याचे आणि प्रवासादरम्यान कोणत्याही परिस्थितीत सोबत राहण्याचे वचन दिले होते. काही अंतर चालून गेल्यावर त्यांना दूरवरून एक मोठं अस्वल त्यांच्या दिशेने येताना दिसले. अस्वल जवळ येते पाहून सुमित खूप घाबरला. तो क्षणभरही न थांबता जवळच्या सर्वात उंच झाडावर चढला आणि लपून बसला. त्याने आपल्या मित्राचा अजिबात विचार केला नाही. अमनला झाडावर चढता येत नव्हते. त्याने आपल्या मित्राकडे मदत मागितली, पण त्याने काही ऐकलं नाही. आता त्याला स्वतःचाच जीव वाचवण्यासाठी काहीतरी करायचे होते. अमनने ऐकले होते की अस्वल मृत व्यक्तींना खात नाही. त्यामुळे त्याने पटकन त्याचा श्वास रोखला आणि जमिनीवर झोपला. त्याने आपले शरीर पूर्णपणे शांत ठेवले. अस्वल जवळ आले. त्याने अमनच्या आजूबाजूला आणि शरीरावर आपले नाक फिरवले. त्याला अमनच्या शरीरातून कोणत्याही प्रकारचा श्वास जाणवला नाही. त्यामुळेच ते शांतपणे पुढे निघून गेले. अस्वल निघून गेल्यावर सुमित झाडावरून खाली उतरला. त्याने मोठ्या उत्सुकतेने अमनला विचारले, अरे मित्रा, त्या अस्वलाने तुझ्या कानात काहीतरी कुजबुजल्यासारखे वाटले. ते तुला काय बोलले? अमन शांतपणे उभा राहिला आणि गंभीर चेहऱ्याने म्हणाला, अस्वलाने मला सांगितले की जो मित्र संकटात आपल्या मित्राला सोडून जातो तो खरा मित्र नसतो.